नमस्कार मित्रांनो, जय खानदेश। तर आजचा ब्लॉग राहणार आहे आपला अजिंठा लेणी। तर आपण जात आहे अजिंठा लेणी बघायला। पावसाच्या वातावरणात अजिंठा लेणी अतिशय सुंदर अप्रतिम नजारा तुम्हाला बघायला मिळेल आणि वाहणारे पाणीचे झरे तुम्ही ब्लॉगच्या माध्यमातून पाहू शकतात। तर मित्रांनो, पहिल्यांदाच आपण जात आहे अजिंठा लेणी पाहण्यासाठी आणि आपण सुरुवात करणार आहे व्ह्यू पॉइंट वरून। तर व्ह्यू पॉइंट वरून नजारा कसा दिसतो सुंदर पावसाळ्यामध्ये तुम्ही पाहू शकता। अजिंठा लेणी व्ह्यू पॉइंट इथे आपले हार्दिक स्वागत आहे। अजिंठा लेणी व्ह्यू पॉइंट हे अजिंठा लेणीचं अप्रतिम सौंदर्य अनुभवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे। इथून संपूर्ण दरीत वसलेल्या बुद्ध लेण्याचा निसर्गमय नजारा दिसतो। उंचावरून पाहताना वक्र आकाराने बांधलेली 30 लेणी, हिरवगार दरी, वाघूर नदीचं पात्र आणि निसर्गाचं देखणं रूप एकाच ठिकाणी अनुभवायला मिळतं। फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ शूटिंगसाठी आणि पर्यटकांना लेणीचं संपूर्ण स्वरूप जाणून घेण्यासाठी हे ठिकाण अत्यंत लोकप्रिय आहे। शांत वातावरण, थंड वातावरण आणि ऐतिहासिक वास्तूंचं अप्रतिम सौंदर्य, त्यामुळे अजिंठा लेणी व्ह्यू पॉइंट पर्यटकांना अनोखा अनुभव देतो। तर मित्रांनो, आता बघितलं तुम्ही व्ह्यू पॉइंट आणि हा रस्ता आहे खालती शॉर्टकट जाण्याचा। आपण जात आहे आता खालती। ब्लॉक मध्ये कंटिन्यू बनून राहा। आता आपण जाणार आहे अजिंठा लेणी, म्हणजे खालती कोरीवकाम तुम्हाला दाखवणार संपूर्ण व्हिडिओ। चल खालती। अरे पाणी जरा सुटतं त्याला। ब्लॉगच चालू आहे। चला लवकर पटपट। इकडं माकड दिसलं मित्रांनो। इथं कुठे माकड? तिथे आहे मित्रांनो। कुठे कुठे दिसत आहे का? झाडावर बसलेला आहे, तरी बघा माकड कसं आहे। इकडून आहे का जायचा रस्ता? कुठे नाही, इकडून पाहू शकता मी वरतून। इकडे धबधबा आहे, धबधबा। नाही वो दमनवर तू दमन तिथं खूप भारी आहे। तिथं जाऊ आपण जवळ। अजिंठा लेणी दुरून पाहताना निसर्ग आणि इतिहास यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो। उंच डोंगराच्या कडावर कोरलेल्या या लेणीचे दृश्य खरोखरच मंत्रमुग्ध करणारे असते। हिरवगार झाडांनी वडलेले डोंगर आणि त्यांच्या कुशीत वसलेली अजिंठा लेणी पाहणाऱ्याला भूतकाळात घेऊन जातात। वक्र आकाराची घडी, समोरून वाहणारी वाघोरी नदी आणि शांत वातावरण हे सगळे मिळून या ठिकाणाला एक वेगळीच दिव्य भाव देतात। दुरून दिसणाऱ्या लेणीचे कडा पाहताना त्या कशा तयार झाल्या असतील याचा विचार मनात येतो। हे दृश्य पर्यटकांना आकर्षित करून आतून लेणी पाहण्याची उत्सुकता निर्माण करते।
चला मित्रांनो शॉर्टकट मध्ये. इकडे कोण खालती आजीच्या हात पकड. आजीला मदत कर. दे आजीच्या. सरबत आहे का भाऊ? लिंबू सरबत आहे. लिंबू सरबत आहे. आजीला दे आता. फोन पे तुम बा. हा काय झालं? फोन पे आहे ना, देऊन द्या ना आजीला. हा द्या. हा वरती येणार, खालती जाणार आहे बघायला त्याच्यानंतर. तर मित्रांनो म्हातारी भेटली होती आपल्याला रस्त्यामध्ये. चढत होती बिचारी आजी, थकली होती खूप. पण लिंबू पाणी पाजलं आजीला, गेली आजी आता घरी. पावसाच्या मोसमात अजिंठा लेणीचं वातावरण अगदी शांत आणि समृद्ध असते. गुफाच्या आसपासचा नजारा आणि लहान लहान धबधबे अद्वितीय रूप देतात. पावसाळ्यात या गुफांच्या आसपास असलेली हिरवळ आणि प्रपात गुफांच्या सौंदर्य भर घालतात. वातावरणामुळे गुफांमध्ये एक शांतता आणि आध्यात्मिक एक गंध निर्माण होतो. पावसाच्या सीझनमध्ये अजिंठा लेणी आणि त्यांच्या आसपासच्या परिसरात मस्त हिरवळ असते. डोंगराळ प्रदेशामुळे येथील वातावरण एक भव्य व शांत वातावरण निर्माण होते. अजिंठा लेणी म्हणजे केवळ एक पर्यटन स्थळ नाही, तर 2000 वर्षापूर्वीच्या बौद्ध संस्कृतीचं जिवंत उदाहरण आहे. पावसाळ्यात या लेणीचा एक वेगळीच शांतता लाभते. जणू त्या भिंतीवर चित्र आणि शिल्प सुद्धा सजीव वाटायला लागतात. पायी चालत गेल्यावर जाणवले की वाहनाने गेल्यास ज्या गोष्टी सुटतात त्या पायी वाटेने चालताना प्रत्ययास येतात. जमिनीचा गंध, गवताच्या सड्यावरून विसरण्याचा थरार आणि एखादा झाडाखाली मिळणारा इसावा. आणि मग एका वळणावरून अचानक समोर उभ्या राहतात त्या भव्य अजिंठा लेणी. डोंगरात कोरलेल्या तरी सुद्धा जणू डोंगराचाच एक भाग. पावसामुळे भिंतीवरून वाहणारे पाणी, गार वातावरण आणि शांतता हे सर्व मिळूनच त्याचा प्रभाव अजूनच वाढतो. पावसाळ्यात अजिंठा पाहणं म्हणजे त्या लेणीशी जोडले जाणं. जणू त्या काळात गेल्यासारखं वाटतं. पायी वाट्याने गेल्यामुळे प्रत्येक पाऊल जास्त अर्थपूर्ण वाटतो आणि लेण्यापर्यंत पोहोचल्याचा आनंद अनेक पटीने वाढतो. हिरवगार डोंगरामधून वाट काढत अखेर आम्ही अजिंठा लेणीचा अगदी जवळ पोहोचलो. डोंगरात कोरलेली लेणी एक क्षणभर थांबून बघावी अशी वाटली.
26 नंबरला बघण्यासारखं आहे. 26 नंबरकडे पाणीसाठी पण सोय केलेली आहे डायरेक्ट. चल इकडून पण रस्ता आहे. गुहेच्या भिंतीवरून वाहणारे पाणीचे धारांमधून एक प्रकारचे संगीत निर्माण होत आहे. जणू निसर्ग आणि इतिहास एकत्र येऊन काही सांगत आहे. या सगळ्या मूर्त्या एकसंध दगडात कोरलेल्या आहेत, म्हणजे त्या कुठेही जोडलेल्या नाहीत. एकाच खडकात शिल्प तयार केलं गेलं आहे. मूर्तीचा चेहऱ्यावरचे हावभाव, शरीराची रचना, वस्त्राचे बारिकावे, दागिने या सगळ्यातून कलाकारांचा असामान्य कौशल्य दिसून येते. तिथली प्रत्येक मूर्ती, प्रत्येक कोरीवकाम, अगदी भिंतीवरची नक्षी सुद्धा, हे सगळं पाहताना एकच गोष्ट स्पष्ट होते. तिथले कलाकार केवळ शिल्पकार न होते, ते श्रद्धावान साधक होते. कारण ही लेणी पाहणं म्हणजे एक वेड्याचा प्रवासात शतकामागे चालत जाणं आहे. इथे आल्यावर कळतं की धर्म, कला आणि श्रद्धा यांचं संमेलन कसं असतं. बुद्ध उजव्या कुशीवर झोपलेले, डोळे बंद, चेहऱ्यावर अपार शांती आणि शरीरावर सौम्य लहरी पोशाख. हे दृश्य पाहताना मन भरावून जातं. अजंठा लेणीचा भोवतालचा निसर्ग जणू जिवंत होतो. हिरव्या डोंगरामधून वाहणारे सर्व झरे आणि धबधबे हे केवळ पाणी नाही, ते निसर्गाचं संगीत आहे. पावसाचं पाणी सरळ दगडी भिंतीवरून झरझर खाली पडतं. हे दृश्य पाहताना असं वाटतं की एखादा सांस्कृतिक फवारा सुरू आहे. आपण अजिंठा लेणीचा अद्भुत ऐतिहासिक आणि कलात्मक प्रवासात सहभागी झाल्यात त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. दगडामध्ये कोरलेली ही लेणी केवळ चित्रकला नव्हे, तर त्या काळातील जगण्याची, श्रद्धेची आणि संस्कृतीची ओळख करून देतात. तर मित्रांनो, अजिंठा लेणीचा तुम्हाला कोणता भाग आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथून व्ह्यू पॉईंटवर जाण्यासाठी 15-20 मिनिटं तुम्हाला लागेल. थोडीशी चढाई करून तुम्ही व्ह्यू पॉईंटवर पोहोचू शकतात आणि तिथून अजिंठा घाटाचा आणि लेणीचा अप्रतिम नजारा तुम्हाला दिसायला मिळेल. घोड्याच्या नालाची आकाराची कृती तुम्हाला डोळ्यासमोर दिसायला मिळेल. खूप उशीर आलो होतो म्हणून सर्व लेणी आता बंद करण्यात आली आहे आणि सिक्युरिटीने सर्व बंद करली. आणि आता आम्ही जातो आहे घरी. लेणी वगैरे अपूर्ण थोडीफार बघितली, पण व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल तर व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या चॅनलला एक लाईक करून द्या मित्रांनो. जाता जाता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय खानदेश.